उपराजधानीत धडकला सुमारे 5 लाखांवर ओबीसींचा विशाल जनसागर। यशवंत स्टेडियम ते संविधान चौक पर्यंत थांबता थांबेना रांगच रांग। अस्तित्वाच्या हक्कासाठी सकल ओबीसी महामोर्चा आयोजित। नमस्कार, मी संजना भांबुरे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबुरे यांच्याकडून। महाराष्ट्र शासनाने मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल फसवणूक करून जो नियमबाह्य पद्धतीने 2 सप्टेंबरचा थोटांड जी.आर. काढला तो तातडीने रद्द करा या मागणीसाठी शुक्रवार 10 ऑक्टोबरला सकल ओबीसी वतीने यशवंत स्टेडियम ते संविधान चौक पर्यंत 3 किलोमीटरचा विशाल मोर्चा काढला। विशेष म्हणजे या महामोर्चाला विदर्भासह महाराष्ट्रातील सुमारे 5 लाखांहून अफाट ओबीसींचा जनसमुदाय लोटला होता व प्रत्येक ओबीसी बांधव हे पिवळ्या पोशाखात उपराजधानीत दिसत होते। या सकल ओबीसी महामोर्चाला संविधान चौकात ओबीसी नेते आमदार विजय वडेट्टीवार, राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषद व अखिल भारतीय वीरशैव लिंगायत शिवा संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य मनोहर धोंडे, खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, ओबीसी नेते प्राचार्य लक्ष्मण हाके, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी संबोधले। आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की या थोटांड जी.आर. विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणारे व पहिला याचिका दाखल करणारी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत युवा संघटना आहे। परवाच मुंबईत त्यांनी आझाद मैदान दणदणून सोडले होते। हा थोटांड जी.आर. जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन अजूनच तीव्र केले जाईल। शिवा संघटना राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य मनोहर धोंडे म्हणाले की शासन काय आम्हाला अनपढ गावंढळ समजत आहे का, जे नियमातच नाही अशा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी व मराठा समाजाची दिशाभूल फसवणूक करणाऱ्या शासनाला आता अख्ख्या महाराष्ट्रातील चहूबाजूंनी घेरण्याचा सज्जड इशारा दिला आहे। अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।